नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मानसशास्त्राची कथा प्रकरण पहिले या विषयातील स्वाध्याय घेणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण मानसशास्त्राचा इतिहास पाहिला. सन 1900 शतकापूर्वी तत्वज्ञान या विषयामध्ये मानसशास्त्र विषयाचा समावेश होता. त्यानंतर वॅटसन यांनी वर्तनाचे शास्त्र म्हणून वर्णन केलेले आहे. त्याचा अभ्यास आपण या मानसशास्त्राची कथा यामध्ये केलेला आहे. सन 1879 मध्ये विल्यम वुंट नावाच्या मानसशास्त्रज्ञाने जर्मनीमधील लिप्झिग विद्यापीठामध्ये पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि पहिल्या प्रयोगशाळेमध्ये प्रायोगिक पद्धतीने मानसशास्त्र विषयाचा अभ्यासाला सुरुवात केली. म्हणून खऱ्या अर्थाने मानसशास्त्राची स्वतंत्र ओळख हे जगाला झालेले आपल्याला दिसून येते. तसेच मित्रहो, या पाठामध्ये भारतीय मानसशास्त्रीय दृष्टिकोन याबाबत आयुर्वेद योगी पतंजली यांनी अष्टांग मार्ग अर्थात जीवनशैलीच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. आणि सर्वात शेवटी या प्रकरणामध्ये मानसशास्त्राची ध्येय काय आहेत, 4 प्रमुख ते सांगण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये प्रमुख 4 ध्येय आहेत. नंबर 1 वर्णन, दुसरं स्पष्टीकरण, तिसरं जे आहे पूर्वानुभव आणि चौथं नियंत्रण इत्यादी. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या प्रकरणावरला स्वाध्याय घेणार आहोत. आता स्वाध्याय घेता म्हणजे काय, यावरील प्रश्न उत्तरं कसे आहेत ते जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न अ मध्ये आपल्याला खालील योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा असं सांगण्यात आलेलं आहे. तर यामध्ये विद्यार्थी मित्र हो, पहिला रिकामी जागा आहे मानसशास्त्र डॅडॅस अभ्यास करते. त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहे अ मन, ब आत्मा, क वर्तन. तर सांगता येईल योग्य. तर यामध्ये क हे योग्य उत्तर आहे, कारण मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास करते. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रश्न आहे डॅडॅस प्रक्रियात विचार, स्मरण, भावना इत्यादींचा समावेश होतो. त्यामध्ये पर्याय दिले तुम्हाला मानसिक, ब बोधात्मक, क आध्यात्मिक. यामध्ये आपल्याला दिसून येते विचार, स्मरण आणि भावना ह्या बोधात्मक प्रक्रिया आहेत, म्हणून याचं उत्तर आहे बोधात्मक. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे. तर पहा इथे अ मध्ये 6 आणि ब मध्ये 6 दिलेले आहे पर्याय. पहिला आहे त्रिदोष, 3 दोष कोणते आहेत. तर भारतीय समाजामध्ये तुम्ही बघितलेलं आहे हे 3 रोग सांगण्यात आलेले आहे भारतीय मानसशास्त्रामध्ये. कफ, वात, वात रोग आहे, पित्त म्हणजे ऍसिडिटी आपण म्हणतो. तर अशा प्रकारे त्रिदोष झाले. त्याच्यानंतर त्रिगुण कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला सत्व, राजस आणि तामस हे 3 आहेत. त्याच्यानंतरच आहे 3 नंबर विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञाचं कार्य काय आहे. तर विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे, म्हणून यांना मानसशास्त्राचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे सिग्मंड फ्राइड यांनी अबोध मनाचा विश्लेषण केलेलं आहे, अबोध मनाचे अभ्यास केलेला आहे, म्हणून सिग्मंड फ्राइड यांचा अबोध मनाचा अभ्यास. त्याच्यानंतर आहे बोधात्मक प्रक्रिया. बोधात्मक प्रक्रिया कोणती आहे वर दिलेलंच आहे बघा. संवेदन आहे, त्याच्यानंतर आहे विचार, स्मरण आणि अवधान. शेवटचा आहे पतंजली. तर पतंजलीमध्ये तुम्हाला अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत. ते अष्टांग मार्ग या योगिनी सांगण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे हा अ आणि हे ब झाला. आपण क प्रश्नाकडे वळूया. तुमच्या पुस्तकामध्ये क जो प्रश्न दिलेला आहे तो खालील विधाने बरोबर किंवा चूक ते लिहा हे जाणून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, आधुनिक मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास होय, चूक किंवा बरोबर. आधुनिक म्हणजे आत्ताचं मानसशास्त्र. तर याच्यामध्ये मनाचा नाही, आता वर्तनाचा अभ्यास केला जातो, म्हणून हे विधान चूक आहे. दुसरं पहा, सर्वप्रथम मानसिक रुग्णालय भारतात मुंबईत स्थापन झाले. तसं पाहिले तर या पुस्तकामध्ये मुंबईचा कुठे उल्लेख आलेला नाही, कुठेही मानसिक रुग्णालय आपल्याला सर्वप्रथम दिसत नाही, म्हणून हे विधान सुद्धा चुकीचं आहे. तिसरं पहा, मानसशास्त्र एक औपचारिक शास्त्र म्हणून प्रस्थापित होईपर्यंत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास होत नव्हता.
बरोबर आहे अगदी, कारण औपचारिक शास्त्र अगोदर प्रस्थापित होईपर्यंत प्रक्रियांचा अभ्यास केला जात नव्हता. त्याच्यानंतरच आहे डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी अबोध मनाची संकल्पना दिली. अगदी बरोबर, आताच आपण बघितलं सिग्मंड फ्राईड अबोध मनाचा अभ्यास. शेवटचा आहे नियंत्रण हे मानसशास्त्राचे उद्दिष्ट आहे. बरोबर आहे, चौथं उद्दिष्ट जे आहे ते नियंत्रण आहे. तशा प्रकारे हे विधानसुद्धा बरोबर आपल्याला दिसून येतं. तर यानंतरचा भाग आपण बघूया. ते म्हणजे दुसरा भाग जो आहे आपला, त्यामध्ये या भागामध्ये आपल्याला एक वेगळा घटक विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. या घटकामध्ये तुम्हाला जे प्रॅक्टिकल असतं त्या संदर्भामध्ये विचार केलेला हा वेगळा घटक प्रश्न आहे, ते जाणून घेऊया आपण. तर यामध्ये वेगळा घटक कोणता ते ओळखायचा आहे. पहिला जो आहे बघा, आत्मा, मन, भावना, बौद्धिक वर्तन आणि वर्तन असे तुम्हाला 5 शब्द दिलेले आहेत. त्यातलं वेगळेपण कोणतं आहे किंवा वेगळं कोणतं आहे ते ओळखायचं. तर यामध्ये वेगळं जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते बौद्धिक कार्य तुम्हाला दिसून येतं, कारण यामध्ये बौद्धिक जे आहे ते वर्तन वेगळ्या प्रकारचा आपल्याला शब्दार्थ दिसून येतो. दुसरं पहा, चालणे, नाचणे, खेळणे, विचारणे, खाणे. यामध्ये वेगळं काय आहे, नाचणे प्रक्रिया आहे, चालणे प्रक्रियाच आहे, खेळणे प्रक्रिया आहे, विचारणे मात्र मानसिक प्रक्रिया, म्हणून इथे विचारणे हा वेगळा शब्द आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पहा तिसरं, यम, नियम, कार्य, आसन आणि प्रत्याहार. तर हे चारही बघितलं आपल्याला, तर यामध्ये अष्टांग मार्गाचे 4 घटक सांगण्यात आलेले आहेत. त्यापैकी यम, नियम, आसन, प्रत्याहार आहे, परंतु कार्य त्यामध्ये नाही, म्हणून वेगळा घटक आपल्याला कार्य म्हणून सांगता येतं. त्याच्यानंतरच आहे पहा चौथा, भावना, स्मरण, अवधान, संवेदन. तर यामध्ये वेगळं काय आहे, तर याच्यामध्ये स्मरण जे आहे ते वेगळं तुम्हाला दिसून येतं. तर अशा प्रकारे वेगळा शब्द आपल्याला ओळखता आला पाहिजे. इथं आहे स्मरण. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये, अतिशय तक्ता पूर्ण करा. दिलं बघा, खालील तक्ता पूर्ण करा. कसा करायचा ते पहा. पहिला 1 नंबर दिलेला आहे, चौकट दिलेला आहे आणि पुढं आत्मा दिलेला आहे. तर त्यामध्ये उत्तर काय येतं बघा, आत्मा कसा सांगण्यात आलेला आहे, तर यामध्ये याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल अमूर्त स्वरूपामध्ये. इथं लिहायचं अमूर्त स्वरूप. कसा आहे आत्मा, अमूर्त स्वरूपामध्ये. आता जॉन लॉक यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण जाणून घ्या. जॉन यांनी या ठिकाणी लहान मुलांच्या संदर्भामध्ये विधान केलं आहे. त्यांनी लहान मुलांना कोरी पाटी असं म्हटलेलं आहे, कोरी पाटी. तर इथं दुसरं आहे जॉन लॉकचं. तिसरं दिसून येते तुम्हाला लिप्झिग विद्यापीठ. तर लिप्झिग विद्यापीठ कुठं आहे, तर हे याचं उत्तर आहे जर्मनी, जर्मनीमध्ये आहे लिप्झिग विद्यापीठ. तर इथं लिप्झिग विद्यापीठ जर्मनी, किंवा प्रथम प्रयोगशाळा लिहिलं तरी चालेल, प्रयोगशाळा, पहिली प्रयोगशाळा आहे. त्याच्यानंतर आहे डॉक्टर फ्राईड. डॉक्टर फ्राईड यांनी काय सांगितलेलं आहे, मनोविश्लेषण. मनोविश्लेषण असंही तुम्ही लिहू शकता, मनोविश्लेषण, विश्लेषण. किंवा दुसरा आपण यापेक्षा आपल्या पुस्तकामध्ये अबोध मन असं दिलेलं आहे, अबोध मन. मनोविश्लेषणपेक्षा चांगला शब्द या ठिकाणी दिला आहे ते म्हणजे अबोध मन. त्याच्यानंतर आहे वर्तन. वर्तन पुन्हा सांगितलेलं आहे, तर वॅटसन नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे, म्हणून या ठिकाणी 5वं जे आहे वॅटसन अशा प्रकारे येतो. तर अशा प्रकारे जे प्रश्न दिलेले आहे तुमच्या पुस्तकात, वेगळा घटक ओळखायचा आहे. त्याच्यानंतर पाहूया आपण, तो म्हणजे प्रश्न दुसरा, अ, ब, क, ड, ई संपले आपण. तर या ठिकाणी आपण शेवटचं जे आहे ते प्रश्न दुसरा म्हणूया आपण. मोठ्या संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत आपल्याला. खाली दिलेल्या संकल्पना स्पष्ट करा. पहिला आहे मानसशास्त्र, दुसरा आहे वर्तन, तिसरं व्यक्त वर्तन, चौथं अव्यक्त वर्तन, उद्दीपक आणि प्रतिक्रिया. ह्या संकल्पना आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायच्या आहेत. मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्राची व्याख्या
या ठिकाणी व्यक्त करायचे आहे. त्याच्यानंतर वर्तन B=SOR, वर्तन बरोबर आहे जीव आणि उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया. त्याच्यानंतर आहे व्यक्त वर्तन आणि अव्यक्त वर्तन, यामधला फरक आपल्याला वेगळं संकल्पना मांडायची आहे. उद्दीपक, आपण कोणते प्राणी वस्तू या सर्वांना कॉमन शब्द वापरतो त्याला उद्दीपक म्हणतात. प्रतिक्रिया, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या उद्दीपकाला वेगवेगळी प्रतिक्रिया देते. तर या संदर्भामध्ये संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करावयाच्या आहेत. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3 शेवटचा. खाली दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. मानसशास्त्र हे एक विज्ञाननिष्ठ शास्त्र आहे ते स्पष्ट करा. विज्ञाननिष्ठ आहे, विज्ञानाच्या अभ्यास पद्धती मानसशास्त्रात वापरल्या जातात, तर त्यामुळे विज्ञाननिष्ठ शास्त्र आहे तुम्हाला सांगता येईल. त्याच्यानंतर आहे वर्तन म्हणजे काय ते तुम्हाला आलेल्या अनुभवातून नुसार लिहायचं आहे. उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया. तुमच्या पुस्तकामध्ये शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं एक उदाहरण दिलेलं आहे. उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया, वर्तन कशा प्रकारे जीवाप्रत्येकी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसून येतात, तशा प्रकारचं उदाहरण शोधून तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मानसशास्त्राची उद्दिष्टे सांगा. उद्दिष्टे 4 आहेत, तुम्हाला आठवतच असेल. एक वर्णन, स्पष्टीकरण, पूर्वानुभव आणि सर्वात शेवटचं आहे नियंत्रण. त्याचं स्पष्टीकरण उदाहरणासह द्यायचं आहे इथं. आणि सर्वात यशस्वी म्हणजे मोठा प्रश्न जो आहे मानसशास्त्राचा, तो मानसशास्त्र एक शास्त्र आहे म्हणून कसा विकास झाला त्याचे विस्तृत वर्णन करायचं आहे. तर या मानसशास्त्रामध्ये सुरुवातीचा जो घटक आहे मानसशास्त्राचा इतिहास, त्या संदर्भामध्ये या ठिकाणी विस्ताराने वर्णन करायचे आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत स्वाध्याय आपल्याला दिसून येतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न 4 आपल्याला स्वाध्यायामध्ये देण्यात आलेले आहे.